नवीन मुख्यमंत्र्यांच्या हाती राज्याचा कारभार येताच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक निकषांची कडक पडताळणी होईल। निकष पडताळल्यानंतरच पात्र महिलांच्या खात्यात 2100 रुपये जमा होतील। हा मेसेज व्हायरल होत असून यासोबत काही निकष देखील देण्यात आले। व्हायरल मेसेज मध्ये काय निकष सांगण्यात आले ते देखील पाहूयात। योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलेचा पती टॅक्स भरतो का? लाभार्थी लाडकीच्या कुटुंबाकडे 4 चाकी कार आहे का? एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का? परित्यक्त्या, विधवा, निराधार 2-2 योजनेचा लाभ घेतात का? या सर्व निकषांची पडताळणी होणार असून यामुळे अनेक महिलांचं नाव गायब होणार असल्याचा दावा करण्यात आलाय। त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली। खरंच लाडक्या बहिणींची नावं गायब होणार हा निर्णय झालाय का? याबाबत अधिकाऱ्यांशीही चर्चा केली। त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा। निकष जे आहे ते पूर्वीप्रमाणेच आहे आणि जे निकष आहे या निकषांची मी तुम्हाला एक हमीपत्र आहे बघा, हे हमीपत्र त्यावेळेस भरलेलं होतं। माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही असं हमीपत्र होतंच। त्या हमीपत्रामध्ये त्याचा देखील उल्लेख होता। माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावरती 4 चाक वाहने नोंदणीकृत नाहीत। 1000 रुपये दिले, 7500 रुपये दिले। काहींना शेवटच्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये एकदम 7.5 आले, एकदम 7.5 आले। ही फॅक्ट आहे, ही वस्तुस्थिती। 7500 रुपये दिले। काहींना शेवटच्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये एकदम 7.5 आले, एकदम 7.5 आले। ही फॅक्ट आहे, ही वस्तुस्थिती आहे। आम्ही दिलेला शब्द पाळला। आम्ही वचनपूर्तीचे काम करणारे कार्यकर्ते आहोत। येत असतात, चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो। विचारलं ना, माय माऊली पैसे मिळाले का? मिळाले दादा, मिळाले, पैसे मिळाले। त्याच्यात एखादी 65च्या वरची असली, मला नाही मिळाले। अगं बाई, तू 65च्या वर्षी तुला कसे मिळतील? कारण आमचं वय आहे 21 ते 65। त्यांच्याकरता वयोश्री आहे, आपण म्हणताय ते खरं आहे। पण आता ह्या पद्धतीचं हे सगळं चाललेलं आहे आणि खरोखरीच एक समाधान। त्यांच्या पहिल्या कर्जबाजारी केलं, ह्यांनी कंगाल केलं, ह्यांनी दिवाळखोरी काढली, तिजोरी दमडा ठेवला नाही। कसं होणार? पगार होणार नाही, हे पैसे देणारच नाही, हा चुनावी जुमला आहे, काय वाटेल ते म्हटले। आम्ही जुलै ऑगस्टचे पैसे ऑगस्टला दिले, कारण जुलैला योजना जाहीर केल्यानंतर तुमच्या सगळ्यांचे, त्या लाभार्थींचे आधार कार्डची लिंकअप वगैरे करण्याच्या करता आम्हाला सगळ्यांना सरकारला 1-1.5 महिना गेला। ऑगस्ट एंडला साधारण 15 ऑगस्टच्या दरम्यान आम्ही तुम्हाला 3000 रुपये पाठवले। सप्टेंबरला 1500 रुपये पाठवले। पैसे पाठवल्यावर म्हणले लवकर पैसे काढून घ्या, परत पैसे तुमचे काढून घेतील। आता यांच्या काकांनी सांगितलं होतं का? भाऊबी रक्षाबंधन होतं, ओवाळणी दिलेली होती। ओवाळणीच्या नात्याने बहिणीच्या ओवाळणी ज्यावेळेस आपण देतो ती तिच्या करता चालते। आम्हाला तिला सक्षम करायचंय, आम्हाला तिला सबल करायचंय, पण असलं काहीतरी कंड्या उठवायचे, कोर्टात टिकलं नाही। लाडक्या बहिणींना दिलेले आश्वासन 100% पूर्ण करणार। 1500 वरून 2100 रुपये केले नाही तर देशभरात आमची प्रतिमा खराब होईल। कोणत्या महिन्यापासून वाढीव रक्कम देणार यावर चर्चा करून निर्णय घेऊ। रक्षाबंधनाला योजना सुरू झाली, पुढील भाऊबीजेला 2100 रुपये देऊ। आश्वासन पूर्तीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार। शिंदेंनी सांगितलं 5 हप्ते दिले, 6वाही हप्ता जाईल, 7वाही जाईल, 8वा जाईल। मला विचारलं की तुम्ही 2100 रुपये कधी वाढवणार आहे? म्हणजे हा निर्णय कॅबिनेटचा आहे। कॅबिनेट हा निर्णय घेईल की बजेटमध्ये पैसे वाढवायचे आणि ते पैसे कधीपासून द्यायचे, रक्षाबंधनाच्या दिवशी द्यायचे की 1 एप्रिलपासून द्यायचे, हा मंत्रिमंडळाचा निर्णय असतो। हा माझा निर्णय नाही आहे।